साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। गवळी वस्ती तालीम संघाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे। हे व्याख्यान 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 6 ते 7 या वेळेत होणार आहे, अशी माहिती उत्सव अध्यक्ष शेखर कवठेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प प्राध्यापक विशाल गरड, दुसरे पुष्प प्राध्यापक डॉक्टर रामभाऊ मुटकुळे आणि तिसरे पुष्प प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण हे गुंफणार आहेत। तसेच 16 ते 23 फेब्रुवारी सकाळी 6 ते 8 या वेळेत सौ सुधाताई अळ्ळीमोरे यांचे योग शिबिर होणार आहे। व्याख्यान आणि योग शिबिर कैलासवासी अप्पाराव दाजी सावळकर उद्यान, दमाणी नगर, गडदर्शन, गवळी वस्ती येथे होणार आहे, तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेखर कवठेकर यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेस महादेव गवळी, हेमंत पिंपळे, औदुंबर जगताप, संदीप काशीद, अर्जुन केंद्रे, मृत्युंजय गवळी, विष्णू जगताप, वैभव जगताप, अरविंद गवळी आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाविषयी बोलताना शेखर कवठेकर म्हणाले, वस्ती तालीम संघ शिवजन्मोत्सव मंडळ व सांस्कृतिक मंडळाचा उत्सव अध्यक्ष या वर्षीपासून आम्ही गवळी वस्ती तालीम संघ शिवजन्मोत्सव महामंडळातर्फे व्याख्यानमालेचं प्रथमच आयोजन करत आहे। त्या व्याख्यानमालेमध्ये प्राध्यापक तानाजी गरड, मुटकुळे सर, चव्हाण सर यांचे सलग 3 दिवस व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि सकाळी प्राणायाम शिबिर सुधाताई अळ्ळीमोरे यांच्या हस्ते होणार आहे। असे उपक्रम यावर्षी आम्ही राबवण्याचा एक प्रयत्न करीत आहे। भविष्यात असेच उपक्रम आम्ही अधिक मोठ्या उत्सवात साजरे करू असं आई जगदंबा